हाय हॅलो नमस्ते. झणझणीत खमंग चविष्टनी अगदी घरगुती अशी खोबऱ्याची चटणी करणार आहोत. सर्व साहित्य अगदी बारीक दाणेदार अशी मिक्सीमधून वाटलेली चटणी करणार आहोत. चला तर मग साहित्य पाहूया. खोबरे 2 मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत. 4 चमचे तिखट, 4 गड्डी लसूण, 2 चमचे मीठ, 1 वाटी तूप. तर मिक्सीमध्ये प्रथम खोबरे, त्यानंतर लसूण, तिखट, मीठ घालून सगळं बारीक वाटून घ्यायचं. मिक्सी मागे पुढे करत ही चटणी वाटून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी वाटली गेलेली आहे. खूप खमंग अशी ही चटणी भाकरी, भाताबरोबर, पराठ्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. आणखीन चव ह्याची वाढवण्यासाठी 1 वाटी तूप गरम करून घ्यायचं आहे. गॅसवर गरम करून पातळ करून घ्यायचे. तूप तर पातळ असतेच, पण तरीही गरम करून गॅस बंद करून मगच ही चटणी परतवायची आहे. गॅस चालू राहिलं तर चटणी करपण्याची शक्यता असते. तुपामुळे त्याला ओलसरनी तुपकटपणा येतो आणि ही चटणी खायला खूप छान लागते. आणि ही चटणी पण झटपट अशी होणारी आहे. ह्याची चव इतकी भारी की तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. आमच्या कर्नाटकात खास बाळंतिणीसाठी ही चटणी केली जाते. गरम गरम भाकरीबरोबर बाळंतिणीला ही चटणी भाकरी खायला दिली जाते. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप चवदार अशी चटणी आहे. नक्की एकदा करून पहा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा करून खाल अशी ही चटणी आहे. खूप सुंदर अशी चटणी झालेली आहे. लसणाचा स्वाद, तुपाचा स्वाद, तिखटपणा यामुळे तोंडाची चव खूप वाढवते. म्हणून तुम्ही जरूर करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.